आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। महागाई भत्ता 50%वरून 53% कधी होणार आहे या संदर्भातले बरेच प्रश्न, बऱ्याच कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि त्याच अनुषंगानं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आता समोर आलेलं आहे आणि त्याच पत्राच्या अनुषंगानं महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% त्यांना कधी मिळणार आहे या संदर्भातली उत्सुकता, या संदर्भातली प्रश्न, या संदर्भातले कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होते आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ या क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यांच्या संघटनेचं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र, एक अत्यंत महत्त्वाचं निवेदन आता समोर आलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये 1 जुलै 2024 पासून 3% वाढीव दरानं महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी यांना सुद्धा देण्यात यावा अशी विनंती या पत्राद्वारे, या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। यामध्ये स्पष्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे की 1 जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढून 50%वरून 53% एवढा झालेला आहे। आता डिसेंबरचा महिना सुरू आहे आणि येत्या काळामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीपासून अजून महागाई भत्ता वाढणार आहे, परंतु तत्पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जुलैपासूनचा देय असलेला महागाई भत्ता तात्काळ डिसेंबरच्या वेतनापासून राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी यांना देण्यात यावं असं हे निवेदन देण्यात आलेलं आहे। परंतु सध्या स्थितीला म्हणजेच उद्याच्या तारखेमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणं अपेक्षित आहे। सोबतच सोमवारपासून हिवाळी अधिवेशन जे सुरू होणार आहे त्या अधिवेशनादरम्यान जर या संदर्भातला निर्णय झाला तर पुढील आठवड्यामध्ये त्या संदर्भातला म्हणजेच वित्त विभागाचा महागाई भत्त्यासंदर्भातला आदेश निघू शकतो आणि तो जरी आदेश निघाला तरीही तोपर्यंत वेतन देयके हे सादर झाले असल्यामुळे निश्चितच डिसेंबर महिन्यामध्ये वाढीव महागाई भत्ता आणि त्याची थकबाकी मिळण्याची शक्यता ही कमी आहे, परंतु निश्चितच जानेवारी महिन्याच्या वेतनासोबत मागील 6 महिन्याची थकबाकी मिळण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे। कारण की आता जवळपास 14-15 डिसेंबर सुरू आहे। पुढच्या 3-4 दिवसामध्ये जरी त्या संदर्भातला निर्णय झाला, त्या संदर्भातला शासन आदेश निघायला 1-2 दिवस लागणार आहे, तोपर्यंत 20-22 डिसेंबर ही तारीख येणार आहे आणि तदनंतर जर शासन निर्णय निघाल्यानंतर सर्व देयके त्यामध्ये दुरुस्ती करणं, ते पुन्हा पारित करणं, ह्या सर्व गोष्टी होण्यास निश्चितच विलंब लागणार आहे। त्यामुळे या महिन्यात जरी शासन आदेश निघाला तरी मात्र डिसेंबरच्या महिन्यामध्ये वाढीव महागाई भत्ता संदर्भातली थकबाकी मिळण्याची शक्यता निश्चितच कमी आहे, परंतु जानेवारी महिन्यामध्ये मात्र निश्चितच महागाई भत्ता त्याची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।